त्यासाठी इथले जे कर्मचारी आहेत किंवा नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी त्रास होतोय आणि त्यामुळे आता पावसाची संततधार या ठिकाणी सातत्याने सुरू आहे। येलो अलर्ट नाशिकला या ठिकाणी येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। पुढचे जवळपास 48 तास नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा सामना करावा लागू शकतो अशा पद्धतीचा एक इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे। आणि आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघू शकतो की LIC ऑफिस असेल किंवा गडकरी चौक परिसरातले हे जे रस्ते आहेत या रस्त्यांवर सध्या पाणी साचल्याचं दृश्य जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं आहे। नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी या ठिकाणी वाढलेली आहे आणि त्यामुळे गोदाघाट परिसरातल्या रहिवाशांना एकीकडे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे तर दुसरीकडे गोदाघाट परिसरातले जे कोणी दुकानदार आहेत त्यांना देखील या ठिकाणी सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। दृश्यांमध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो अगदी काही वेळाचा पाऊस या ठिकाणी झालेला आहे, मात्र या अगदी कमी वेळात झालेल्या पावसामध्ये देखील नाशिकच्या प्रमुख रस्त्यांवर पाणी साचायला जे आहे ते सुरुवात झालेली आहे। अनेक नागरिक जे आहेत ते या ठिकाणून प्रवास करतायत आणि त्यामुळे आपण बघतोय की सुरक्षिततेच्या ठिकाणी नागरिकांनी या ठिकाणी थांबावं। कुठल्याही प्रकारे आवश्यकतेपेक्षा जास्त आवश्यकता नसताना या ठिकाणी त्यांनी पाण्याजवळ जाऊ नये अशा सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी।